बघा, एका वस्तूवर 40% सवलत देऊनही एक दुकानदार 20% नफा मिळवत असेल तर 2400 रुपये विक्री किंमत असलेल्या वस्तूची मूळ किंमत किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो? छापील किंमत हे सूत्र आहे या प्रश्नाला सोडवण्यासाठीच. छापील प्राइस बराबर इथं खरेदी किंमत याच्यासोबत कंसामध्ये 100 अधिक प्रस्तुत व्यवहारात होत असलेला शेकडा नफा आणि छेदस्थानी काय सर तर 100 वजा प्रस्तुत व्यवहारात दिलेली शेकडा तूट. हे काही सूत्र असतात ते आम्ही पाठ केले पाहिजे. आता इथं जी विक्री किंमत दर्शवली ना ही 2400, ही विक्री किंमत 2400 रुपये म्हणजे ही MRP आहे. याला आम्ही छापील किंमत म्हणू शकतो. एखाद्या वस्तूवर अशा पद्धतीचं लेबल लावले म्हणजे ही काय झाली, त्या वस्तूची MRP झाली, छापील किंमत झाली. मग आता 2400 जर छापील किंमत आहे, इथं खरेदी किंमत विचारली. खरेदी हा शब्द असाच, दुकानदार 40% सवलत देऊनही 20% नफा मिळवत असेल म्हणजे मिळणारा नफा काय कंसामध्ये मांडायचा 100 अधिक 20%, म्हणून इथं 20 छेदस्थानी 40% सवलत देऊनही छेदस्थानी 100 वजा 40 अशा पद्धतीची मांडणी लेकरांनो. 2400 बराबर हे खरेदी कंसामध्ये ही बेरीज करा 120 छेदस्थानी ही वजाबाकी 60 लेकरांनो. 2400 बराबर खरेदी सोबत हे 120 पद गुणिला आहे छेदस्थानी 60. हा भाग कसा जातो तर 2 न जातो. आता 2400 कडे येताना हे 2 भागीला स्वरूपात का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात मांडा. गणितीय गुणधर्म पाठ करा. मग हा भाग जातो 1200 न. 1200 बराबर खरेदी. खरेदी म्हणजेच मूळ किंमत. त्या वस्तूची मूळ किंमत विचारली किती सर 1200 रुपये. हे या प्रश्नाचं उत्तर. वस्तूची मूळ किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.